नमस्कार. मी प्रमोदजी सस्ते, संपादक @प्रगती चळवळ. महाराष्ट्र राज्यातील मराठा आरक्षणाची चळवळ ही सर्वश्रुत आहे. या चळवळीमध्ये पूर्ण महाराष्ट्रातले अग्रेसर चळवळीतले कार्यकर्ते आपल्यासोबत बोलण्यासाठी या ठिकाणी आहेत. शंभूराजे खराडे. नमस्कार खराडे साहेब. नमस्कार. जय जिजाऊ जय शिवराय. आज काय सांगाल, पूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षणाची जी चळवळ आहे, गेले 2016 पासून आपण या चळवळीमध्ये सक्रिय आहात. खूप मोठी मोठी आंदोलनं आपण पश्चिम महाराष्ट्रातली हाताळलेली आहेत आणि या आंदोलनाच्या माध्यमातून मराठा समाजाला न्याय देण्यासाठी अनेक वर्ष आपण सातत्यानं प्रयत्न करत आहात. आज फलटणमध्ये अनेक बांधवांचे कुणबी नोंदी असूनही प्रकरणं प्रलंबित आहेत. याविषयी तुमची नेमकी काय प्रतिक्रिया आहे? नाही, खऱ्या अर्थानं आपण थोड्या वेळापूर्वी जर बघितलं तर काही ज्या प्रकरणं दाखल आहेत त्याच्यावर त्यांनी काय त्रुटी त्यांच्या त्रुटी आढळून आलेल्या आहेत. तर ज्या ज्या मराठा बांधवांच्या काय त्रुटी असतील त्यांनी आमच्याशी संपर्क करावा. त्याचबरोबर या सगळ्याचं जे आपण बघतोय ज्यांनी संघर्ष केला ते आपले भोसले आबाजे राजाळे मठाचीवाडी जे आहेत, रिटायर्ड ग्रामविस्तार अधिकारी. तर भोसले आबांना सुद्धा ह्यातलं पूर्ण नॉलेज आहे. तर अशा ज्यांना ज्ञान आहे ह्या सगळ्या संघर्षातला, तर संघर्ष करावा लागतो. संघर्ष हा मराठ्यांसाठी नवीन नाही, कारण आपल्याला आरक्षणासाठी 2016 पासूनचा संघर्ष आहे. आता ठीक आहे, सरकारने कुणबी नोंदी शोधायला लावल्या, पाहिल्या. त्या कुणबी नोंदी शोधण्यापासून आपल्याकडं जात पडताळणी करून ते प्रकरण मंजूर होऊन येईपर्यंत, दाखला मिळेपर्यंत संघर्ष आहेच. पण हा संघर्ष आता कमी आहे, कारण या आपल्याला त्या ठिकाणी दाखले मिळायला सुरुवात झालेली आहे. आणि बहुतांश जे मराठा बांधवांच्या काही अडचणी असतील, कुठं त्यांना अडचणी येत असतील, त्यांनी निश्चित आपलं मराठा क्रांती मोर्चाशी संपर्क करा. आपण सातत्यानं मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून ज्यांची व्हॅलिडेशन होत नाही, ज्यांना अडचणी येतात, त्यांना सातत्यानं वैयक्तिकरित्या आपण त्यांना समुपदेशन करता किंवा मार्गदर्शन करता. जे अभ्यासू लोक आहेत त्यांच्या मदतीने त्यांचे प्रश्न सोडवायचा प्रयत्न करता. परंतु आज अखेर जर बघितलं आपण, मनोज जरांगे पाटलांचं जे आंदोलन आपण मुंबईमध्ये पाहिलं 2 ऑक्टोबरचा जो GR आहे, त्या GRनुसार आजही मराठा समाजाला हैदराबाद गॅझेट किंवा सातारा गॅझेट हे लागू शासनाने जिल्हा परिषद पंचायत समित्या निवडणुका झाल्यानंतर करू असं एक आश्वासन दिलेलं होतं. या बाबतीत तुम्ही काय सांगाल? नाही, निश्चितपणानं सातारा गॅझेट, औंध गॅझेट म्हणजे जे आपल्याला हैदराबादचं गॅझेट लागू होणार आहे, त्याच्याबरोबर सातारा आणि निजामाच्या गॅझेटबरोबर सातारा संस्थांचं आणि आम संस्थांचं हे दोन्ही गॅझेटमध्ये बहुतांश पश्चिम महाराष्ट्र येणार आहे. आणि निश्चितपणानं कुणबी म्हणजे कोण? जो शेतकरी. आणि जो शेतकरी मराठा आहे, शेतीमालाला अलीकडच्या काळात आपण बघतोय शेतकरी गांजलेला आहे, पिसलेला आहे, शेतीमालाला दर नाही. आणि मग शेतकऱ्याची, कष्टकऱ्याची मुलं शिकली पाहिजेत. सगळ्याच समाजाला जर सवलती असतील तर मराठ्यांना का नाही? आणि मराठ्यांच्या मुलांनी का शिकू नये पुढं? मग त्या सवलती ज्या इतर OBCंना ज्या सवलती आहेत त्या सगळ्या सवलती कुणबी मराठा म्हणून मराठा समाजाच्या शेतकऱ्यांना, कष्टकऱ्याच्या मुलाला मिळाल्या पाहिजेत. त्यासाठी जी छत्रपती संभाजीनगरला विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखालची समिती आहे, माझं मत आहे त्या समितीच्या कार्यकक्षा वाढवाव्यात आणि त्या समितीची व्याप्ती फक्त मराठवाड्यापुरती न ठेवता त्या समिती अंतर्गत तेच निकष, जे समिती आता निकष ठरवणार आहे, ते निकष सातारा गॅझेट, औंध गॅझेटला सुद्धा लागू व्हावे आणि त्याची व्याप्ती पश्चिम महाराष्ट्रापर्यंत तरी वाढवावी अशी आमची प्रमुख मागणी आहे सरकारकडे. तुम्ही गेले कित्येक वर्ष राजकारणात पण आहेत, म्हणजे प्रस्थापित मराठा विरोधात गरजवंत मराठा असा एक संघर्ष आपल्याला अलीकडच्या काळामध्ये पाहायला मिळाला. जो वतनदार आहे किंवा जो जहागीरदार आहे किंवा ज्याच्याकडे संस्थानिक आहे असा मराठा आरक्षणासाठी लाभार्थी ठरू शकत नाही, ही वस्तुस्थिती आहे. मग जो गरजवंत मराठा आहे हा याचं प्रमाण किती आहे? आणि त्या गरजवंत मराठा समाजाला शेती करतो, शेतीवरती त्याचा उदरनिर्वाह अवलंबून आहे, म्हणून तो OBC आरक्षणासाठी पात्र असावा. किंवा आपण जी संभाजीनगरची जी समिती सांगितली त्यांनी नेमके कुठले निकष आणि कसे तयार करावेत याबाबत काही सूचना आपण शासनाला करणार आहात का? नाही, खऱ्या अर्थानं 70% मराठा जो शेतीवर स्वतःचं जीवन जगतो आहे, स्वतःचा सगळा उदरनिर्वाह शेतीवर करतो आहे, निश्चितपणानं त्या मराठा बांधवांना या OBC ह्याचा लाभ मिळाला पाहिजे. कारण शेतीची परिस्थिती आता वाईट आहे. आता आपण म्हणता जे संस्थानिक आहेत, जे वेगवेगळ्या संस्था चालवतात, कबरगंड, मोठी मराठी कंपनी आहे, निश्चितपणानं त्यांना काय ह्याची आवश्यकता नाही. असे 25% फक्त मराठी आहेत. 70-75% हा शेतकरी मराठा आहे.
आणि निश्चितपणानं आता आंदोलनात आपण बघतोय 2016 पासून, तर गरजवंत मराठ्याच्या लढाईसाठी हे सगळे मराठा बांधव आमच्या बरोबर आहेत, पाठीशी आहेत, मदत करतायत. म्हणजे सगळ्यांनाच वाटतंय की जो दुर्लक्षित घटक आहे मराठा म्हणून, तो शेतकरी गांजलेला पिसलेला आहे, तर त्या मराठ्यांच्या मुलांना शिक्षण, नोकरी ह्याच्यामध्ये निश्चितपणानं आरक्षणाचा लाभ मिळावा यासाठी सगळेच मराठे बरोबर आहेत. ह्यामध्ये अधिक अलीकडच्या काळामध्ये EWS आरक्षण, OBC आरक्षण आणि SCBC आरक्षण हे आरक्षणाचे लाभ राज्य शासनाच्या माध्यमातून दिले गेले आहेत, असं एक तुष्टीकरण केलं गेलं. परंतु मराठा समाज अजूनही ह्यापासून पूर्णतः वंचित. म्हणजे सारथीचा विषय आहे, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाचा विषय आहे. एकूण लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये जे आपण लोकसंख्या मराठा समाजाची मानतो, साधारणपणे आपण एकूण लोकसंख्येच्या 34% लोकसंख्या आणि राज्य मागासवर्गीय आयोगाच्या निकषाप्रमाणे जर आपण बघितलं तर लोकसंख्येच्या 50% प्रमाणामध्ये त्या समाज घटकाला आरक्षण मिळालं पाहिजे किंवा सोयी सवलती ह्या दिल्या गेल्या पाहिजेत. पण ह्याची अंमलबजावणी मराठा समाजासाठी प्रभावीपणे होते का? नाही, कसं आहे, सरकार निवडणुकीच्या अनुषंगाने सगळ्यात जाती धर्माकडे बघतं, कारण त्यांना स्वतःची सरकार स्थापन करायची असतात, निवडून आणायचे असतात. आता आपण सारथीचा विषय काढला, अण्णासाहेब पाटील महामंडळाचा विषय काढला, तर सध्या ह्या दोन्ही संस्थांच्याकडं दुर्लक्ष झालेलं आहे. म्हणजे जो अण्णासाहेब पाटील महामंडळाचे काही निकष बदललेले आहेत, तिथं सामान्य मराठ्यांच्या मुलांची आता प्रकरणं थांबलेली आहेत. त्याचबरोबर सारथीमध्ये तशीच परिस्थिती निर्माण झालेली आहे. सरकारने सातत्यानं जे तुम्ही योजना निवडणुकीपुरत्या लोकांना सांगू नका, त्या योजना तुमच्या कार्यकाळातल्या 5ही वर्षे प्रभावीपणे त्याची अंमलबजावणी करा. म्हणजे निवडून येण्यापुरत्या घोषणा करायच्या, काहीतरी लालूच दाखवायची, काहीतरी गाजर दाखवायचं आणि निवडणुका पार पडल्या की थोडंसं मग निधीचा हात आकारता घ्यायचा, दुर्लक्ष करायचं काय याच्याकडं. ते सरकारने तसं करू नये. आता राज्य शासनाच्या माध्यमातून ह्या ज्या योजना आहेत त्याच्यामध्ये हात आकारता घेतला गेला, ही वस्तुस्थिती आपण मान्य करूया. परंतु राजकारणासाठी, सोयीसाठी, राजकीय सोयीसाठीच मतांचे गट्टे म्हणून जर समाजाकडे बघितलं जात असेल तर हे निश्चितपणे दुर्दैव आहे. आणि येणाऱ्या काळामध्ये जर मराठा समाजाचा उद्रेक झाला तर महायुती सरकार ढासळण्याची शक्यता वाटते का आपल्याला? नाही, आता निवडणुकांना फार अवधी आहे, 3 वर्षाचा कार्यकाळ आहे आणि आपण समाजाचं म्हणणं मांडत असताना राजकीय काय त्याच्यामध्ये आणणं योग्य नाही. निश्चितपणानं जर काय डोळेझाक सरकारकडून होत असेल झाली तर मराठा योद्धा जरांगे पाटील, आपले जे मनोजदादा जरांगे पाटील आहेत, निश्चितपणाने ते सुद्धा बारकाईने लक्ष ठेवून आहेत. मनोजदादा निश्चितपणानं राज्यातला मराठा बांधव, गरजवंत मराठा हा जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी लढायला सज्जच असतो. जरांगे पाटलांचं एक स्टेटमेंट आहे की जर भारतीय जनता पार्टीनं मराठा समाजाकडे दुर्लक्ष केलं तर ज्या मराठा समाजानं भारतीय जनता पार्टीला ही सत्ता दिलेली आहे ती सत्ता त्यांच्या हातून निष्ठायला वेळ लागणार नाही. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये नेमक्या काय घडामोडी घडू शकतात? नाही, निश्चितपणानं तो इशारा आहे, त्याबद्दल आता शेवटी ते जरांगे पाटलांचं विधान आहे. पण सरकारने तो इशारा समजून ज्या मराठ्यांना निवडणुकीपूर्वी तुम्ही ज्या काही घोषणा केल्या, मराठा समाजाला ज्या काही त्या ठिकाणी तुम्ही वचन दिलेलं आहे किंवा त्यांना तुम्ही सांगितलेलं हे करतो ते करतो, ते सगळं आता सातारा त्यांनी तर माझ्या माहितीप्रमाणे सप्टेंबरमध्ये की बाबा हैदराबाद गॅजेट, सातारचं गॅजेट आणि आमचं गॅजेट आपण लागू करणार म्हणून जाहीर केलं. आता विलंब होऊ नये आणि येणारा जो मराठा समाजाच्या मुलामुलींसाठी जो नोकरीचा काळ आहे, काय भरत्या निघणार आहे, तर तातडीने निर्णय घ्यावेत. आणि अजून एक संभ्रम आहे की ECBC न मागता दिलेली 10% सवलत आहे, त्यामुळं EWS समाजाचं गेलेलं आहे, पण तिथं हानी झालेली आहे. निश्चितपणानं अशा पण ज्या गोष्टी त्या दुरुस्त करायला पाहिजेत ना. राज्य शासनाच्या जे संबंधित विभाग आहेत त्याच्याकडे आपण या संदर्भात काही पाठपुरावा करणार आहात का? आता हा सामूहिक पाठपुरावा चालू आहे आणि निश्चितपणानं आपणही आपल्या फलटण तालुक्याच्या मराठा बांधवांना बरोबर घेऊन तशा प्रकारे आपण पाठपुरावा करूया. निश्चितपणाने ही लढाई आपल्याला अर्ध्यात थांबवायची नाही, ती शेवटपर्यंत न्यायची. शेवटच्या घटकाला जोपर्यंत कुटुंबी दाखला मिळून त्या मुलामुलींना शैक्षणिक आणि नोकरीमध्ये वाटा मिळत नाही तोपर्यंत ही लढाई थांबणार नाही. एक शेवटचा संदेश आपण समाजाला काय देऊ इच्छिता? नाही, मी या तालुक्यातल्या आपल्या समाज बांधवांना सांगू इच्छितो की ज्यांना कुणबी मराठे दाखले काढण्याच्या करता अडचण येत आहे त्यांनी आमच्याशी संपर्क करावा, आपल्या मध्यवर्ती कार्यालयाशी संपर्क करावा. आपले जे अग्रेसर असणारे मराठा बांधव आहेत त्यांच्याशी आपण सगळ्यांनी संपर्क करा, जेणेकरून तुमच्या अडचणीमध्ये
आम्ही सहभाग घेऊन ते अडचण दूर करून आपल्याला दाखला मिळवण्याचा प्रयत्न एक का असना पण आपल्याला ज्याची त्याचं त्या ठिकाणी इच्छा आहे आणि ज्याची ज्याच्या नोंदी आहेत प्रत्येकानं दाखला काढण्याच्या करता प्रयत्न करावा आणि उद्याच्या काळामध्ये जी काय भूमिका ठरेल मराठा समाजाची मराठा क्रांती मोर्चाची त्या भूमिकेबरोबर आपण सगळ्यांनी तन मन धनाने आलं पाहिजे असं मी या ठिकाणी आवाहन करतो. धन्यवाद.